रिसेंटली माझे आजोबा गेले आणि एक गोष्ट एवढी मनाला लागली ना, त्यांच्या पेन्शनचं काम करून घ्यायचं होतं. म्हणजे ती पेन्शन आजीला मिळणार होती. पण आजीला कोणत्याच गोष्टीबद्दल काहीच माहिती नव्हती. म्हणजे आजोबांचं बँकेचं जे अकाउंट आहे ते कुठल्या बँकेत आहे, त्यांचं ATM कार्ड, त्याचा पासवर्ड असेल, डॉक्युमेंट्स असतील, त्यांना नक्की काय म्हणायचं, कोणाला काय विचारायचं, कोणत्या ऑफिसात जायचं असतं, तिला काहीच माहिती नव्हती. म्हणजे ठीक आहे, तिची मुलं आहेत, ते काम करून देतील, हा भाग वेगळा राहिला. पण तिला स्वतःला असं त्यांच्याबद्दलचं काहीच माहिती नव्हतं. ही गोष्ट एवढी मनाला लागली, की ठीक आहे, तो काळ त्यांचा वेगळा होता. तेव्हा बऱ्याच घरांमध्ये अशी परिस्थिती होती, हे देखील मान्य आहे. पण आजसुद्धा अशी परिस्थिती आहे, बायकांना काहीच माहिती नसतं. मला असं वाटतं, की वेळ काही सांगून येत नाही. त्यामुळं ह्या गोष्टी खरंच किती महत्त्वाच्या आहेत, हे प्रत्येकीनं समजून घेतलं पाहिजे. खरं तर प्रत्येक नवऱ्याचं काम आहे, की आपल्या बायकोला सगळं काही सांगणं, की कुठे आपण व्यवहार करतो, कुठे सेव्हिंग्ज असतात आपल्या, आपला पैसा आपण नक्की कुठे इन्व्हेस्ट करतो, हे अ, तिच्यासोबत पण शेअर करा. बरं ठीक आहे, जरी त्याच्याकडून नाही झालं, तरी तुम्ही सहभाग घ्या. की विचारा त्यांना, की काय नक्की कुठे सेव्हिंग असते, बँकेचे कसे कामं करतात, मलाही घेऊन जा. जोपर्यंत तुम्ही यात डोकं घालणार नाही, तोपर्यंत तुम्हाला नाही समजणार आणि खरंच वेळ सांगून येत नाही. कुठलाही कठीण प्रसंग आला, तर तुम्ही तेवढ्या ताकदीनं उभं राहू शकता ना. प्रश्न इथे फक्त पैशांचा नाहीये. त्या कठीण प्रसंगात तुम्हाला जर त्या गोष्टी माहिती असल्या, तर तुम्ही ते निभावू शकता. कळतंय? म्हणून मला असं वाटतं, की जितकं अपेक्षा आपण एखाद्या स्त्रीकडून करतो ना, की अ, तिला स्वयंपाक जमलाच पाहिजे, घर नीट ठेवलंच पाहिजे, तसंच ह्या गोष्टीसुद्धा तिनं शिकल्याच पाहिजेत, या मताची मी आहे. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला किती त्यातल्या गोष्टींची जाण आहे? मला नक्की सांगा.